हॅलो, आज मी बनवत आहे हेल्दी असे दुधी भोपळ्याचे सूप. इथं आपण सूपची प्युरी घेतली, दुधी भोपळा वाफवून घेऊन त्याची प्युरी बनवलेली आहे. इथं आलं, लसूण आणि काळी मिरीची कुटून पेस्ट बनवली. तर आपण ना आता सुरू करूया भोपळ्याचे सूप, हेल्दी सूप. इथं आपलं तेल गरम झाले, गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे छान वास येतो सगळीकडं. प्युरी आपण हे खेचलेलं खलबत्त्यात कुटलेलं आलं, काळी मिरी, लसूण चांगलं परतून घ्यायचं मोठ्या आचेवर. हे बघा, वास लगेच येतो, खूप सुंदर. हाच फ्लेवर पाहिजे असतो सूपमध्ये, तर सूप छान लागते. परतले गेलेलं आहे इथं आपलं. तर आपण ही प्युरी ह्याच्यात टाकतो. झालं. तर हे हलवायचं चांगलं असं, एक उकळी काढायची. आता ह्यात आपण ना मीठ टाकून घेऊयात थोडंसं चवीपुरतं. हे बघा, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि हलवायचं. एक उकळी काढायची ह्याची, काळी मिरीचा स्वाद त्यात उतरतो. जर कुणाला वेट लॉस करायचं असलं तर हे आठवड्यातून 2 वेळा प्या, जेणेकरून मेटाबॉलिझम आपलं चांगलं वाढेल आणि भूक पण आपल्याला कमी लागेल. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे, आणि एकदा खाऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला. पिऊन बघा म्हणजे कळेल भूक किती लागते आपली. मग मला कमेंटमध्ये सांगा. खरंच हेल्दी सूप आहे हे वेट लॉससाठी. उकळी सुटायला लागली आपली आता एक छानशी. चांगलं उकळून द्यायचं, जेणेकरून त्यात लसणाचा, आल्याचा आणि काळ्या मिरीचा स्वाद त्यात उतरल. छान लागतं हे, एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आणि सकाळीच प्यायचं आवश्यक, उपाशी पोटी आंघोळ झाल्यावर. म्हणजे दिवसभर बघायचं आपण भूक किती लागते आपल्याला हे पिल्यावर. उकळी आली की ह्याच्यात आपण ना थोडंसं मिक्स हर्ब्स टाकूयात वासासाठी. छान लागते हे, मिक्स करायचं आहे. आता गॅस आपण बंद करूया आणि सर्व करू वाटी तिखा. असं खूप छान लागतं, नक्की ट्राय करा.